Okay, my screen is visible. Screen is visible or not? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Uh, in RLC series circuit, second condition is XL is less than XC. Okay, XL काय असेल, लेस दॅन XC असणार आहेत. सो वी कॅन कन्सिडर XL लेस दॅन XC मीन्स VL इज ऑल्सो लेस दॅन VC. Okay, VL, that is inductive voltage is less than capacitive voltage, then inductive reactance is less than capacitive reactance. सो कम विथ द फेजर डायग्राम. फेजर डायग्राम जर असेल तर आपल्याला काय काढायचं असतं, रिझल्टंट VL अँड VC. ओके, रिझल्टंट VL अँड VC जर असेल तर रिझल्टंट VL अँड VC मध्ये सपोज जर VL इज लेस दॅन VC आहे, त्यालाच आपण म्हणणार आहे VC हा ग्रेटर आहे तुमच्या VL पेक्षा, तर रिझल्टंट तुमचा काय असणार आहे, रिझल्टंट असेल तुमचा VC मायनस VL. जसं तुम्ही लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, लास्टला आपण काय बघितलेलं होतं, XL इज ग्रेटर. XL ग्रेटर असेल तर VL पण ग्रेटर असणार, आणि त्यामुळे आपलं इक्वेशन काय आलं होतं, रिझल्टंट व्होल्टेज VL मायनस VC आलेलं होतं इथे, जे की आपण फेजर डायग्राममध्ये पुटअप केलेलं होतं. सिमिलरली फॉर द कंडिशन XL लेस दॅन XC, VC विल बी ग्रेटर. मग VC जर ग्रेटर असेल तर रिझल्टंट व्होल्टेज काय असेल तुमचं, VC मायनस VL. ओके, सो अगेन सिमिलरली फेजर डायग्रामसाठी काय असते कंडिशन, जी क्वांटिटी कॉमन आहे तिला रेफरन्स घेणार, किंवा जी कॉमन फेजर डायग्राम आपण काढली होती इकडे, यावरनं आपण ॲज इट इज करंट घेतला रेफरन्स. इथे आहे तुमचा हा VR. त्यानंतर तुम्हाला ड्रॉ करायचे VC. नाव VC इज ग्रेटर, सो कन्सिडर दिस इज युअर VC. VL इज लेस, दॅट्स वाय देर इज अ VL. ओके, आणि इथे तुमचा VC मायनस VL करायचा आहे, म्हणजे ग्रेटर मायनस दी स्मॉल व्हॅल्यू, सो इट विल बिकम्स हियर, दॅट इज VC मायनस VL. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? काय केलं आपण, फेजर डायग्राम ड्रॉ करतोय, कंडिशन आहे आपली VC ग्रेटर दॅन VL और XC ग्रेटर दॅन XL, ही कंडिशन आहे. कंडिशनसाठीची फेजर डायग्राम काय केली आपण, आय ॲज अ रेफरन्स, त्याच्या इन फेज आपला असणारे रेजिस्टन्स व्होल्टेज किंवा रेजिस्टिव्ह व्होल्टेज, त्या करंटला लीड कोण होतंय, इंडक्टिव्ह व्होल्टेज, करंटला लॅग कोण होतंय, कपॅसिटिव्ह व्होल्टेज. बट रिझल्टंट व्होल्टेज इन दिस कंडिशन काय असणार आहे, VC मायनस VL. VC मायनस VL म्हणजे ग्रेटर कोणता आहे, VC आहे, सो इट विल बिकम्स ॲट द लॅगिंग टू करंट. ओके, करंटला काय झालाय, तो लॅग झालेला आहे. नाऊ दिस वन इज 90 डिग्री मायनस, हा लॅग दाखवतो आपण, हा असणार आहे तुमचा प्लस 90 डिग्री. ओके, इथे काय कंडिशनमध्ये दिसतंय, XC इज ग्रेटर दॅन XL और VC इज ग्रेटर दॅन VL. ओके, यालाच आपण रिझल्टंट फेजर डायग्राम आपण ड्रॉ करूया. रिझल्टंट फेजर डायग्राम काय येईल, हा आता ही टर्म जी आहे ही कॅन्सल करायची, इथे आपल्याला 3 व्होल्टेजेस घ्यावे लागतील, किंवा रिझल्टंट व्होल्टेज आपलं काय आहे, VC मायनस VL घेणार, हा VR घेणार, आणि या दोघांवरनं आपण आपलं कॉमन व्होल्टेज जे आहे, जे इकडे आपण ड्रॉ केलं होतं, दिसतंय का इकडे आपण V ड्रॉ केला होता इथे. ओके, सिमिलरली VL मायनस VC ने आपण काय ड्रॉ केला होता आधीच्या लेक्चरमध्ये, कंडिशन नंबर 1 मध्ये V ड्रॉ केला होता. सो इथे पण आपल्याला कॉमनली काय ड्रॉ करायचं आहे, जर XC ग्रेटर असेल तर मेन व्होल्टेज V आणि मेन करंट I यांचं रिलेशन कसं असेल. सो टेक करंट ॲज इट इज रेफरन्स, हिअर कम्स टू युअर VR, आणि इथे हा तुमचा काय येईल, VC मायनस VL. या दोघांचा रिझल्टंट घेतला, हा पॉईंट तुम्हाला मिळेल, दॅट वन इज युअर, सॉरी this line, that one is your V, total voltage V. So difference between this total current and voltage called as phi. करंट आणि व्होल्टेजच्या मधला जो अँगल असतो त्याला काय म्हणतो आपण, फाय म्हणतो. बरोबर आहे, कळालं सगळ्यांना? हा झाला तुमचा V, हा झाला तुमचा VR, हा आहे तुमचा टोटल I, इकडे होता तुमचा काय VL मायनस VC, हा झाला तुमचा फेजर डायग्राम.
डन. आता ह्या फेजर डायग्रामवरनं आपण काढणार आहेत व्होल्टेज ट्रँगल. व्होल्टेज ट्रँगल कसा काढतो? जो फाय अँगल आहे तो फाय अँगल ॲज इट इज घेणार. मग फाय अँगल काय आहे? ही होती VR आणि हा भेटला होता तुम्हाला V, बरोबर का? हा भेटला तुम्हाला V. मग ही इमॅजिनरी साईड आहे तर ही कशाने रिप्लेस करायची? ही रिप्लेस करायची बाय युझिंग VC मायनस VL ने. हा आहे तुमचा फाय अँगल. ओके डन. फाय अँगल VR VC मायनस VL. मग इक्वेशन काय येईल पायथागोरस थेरमने? V बार इज इक्वल्स टू VR बार प्लस VC मायनस VL बार. बरोबर आहे. आता ह्याच इक्वेशन्सला आपण आधीच्या सारखं पुन्हा मॉडिफाईड करू. इकडे आपण इक्वेशन्स सिम्प्लिफाय केलेले होते. ओके. टेक द स्क्वेअर ऑफ दिस ऑल व्हॅल्यूज. काय भेटेल मग तुम्हाला? V स्क्वेअर इज इक्वल्स टू VR स्क्वेअर प्लस VC मायनस VL चा स्क्वेअर. ओके बरोबर आहे. टेक द अंडर रूट. इथे ही व्हॅल्यू ॲज इट इज घेतली V. इकडे काय येणार आहेत? अंडर रूट ऑफ VR स्क्वेअर प्लस VC मायनस VL स्क्वेअर. VR ची व्हॅल्यू काय असते? I इंटू R त्यांचा स्क्वेअर प्लस VC आणि VL काय आहे? I इंटू XC मायनस I इंटू XL चा स्क्वेअर. डन. आता यातला करंट कॉमन काढायचा आहे म्हणजे I स्क्वेअर R स्क्वेअर अंडर रूट ऑफ प्लस I स्क्वेअर इन ब्रॅकेट I स्क्वेअर R स्क्वेअर प्लस I स्क्वेअर इन ब्रॅकेट XC मायनस XL स्क्वेअर. ओके इज इक्वल्स टू युअर V. आयला अंडर रूटच्या बाहेर काढलं काय मिळेल? V इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ I स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा स्क्वेअर. I स्क्वेअर अंडर रूट ऑफ I स्क्वेअर इट विल बी I. सो इट विल बी I अंडर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा स्क्वेअर. ओके. V अपॉन I घेणार इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे V अपॉन I काय असतो? Z विच इज इक्वल्स टू युअर R स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा स्क्वेअर. डन. आता हा भेटला तुम्हाला इम्पिडन्स Z. मग इम्पिडन्स Z चा स्क्वेअर जर केला तर इक्वेशन काय भेटेल? R स्क्वेअर प्लस XC मायनस XL स्क्वेअर. ओके बरोबर आहे का? आता यांची व्हेक्टर ॲडिशन घेतली तर काय भेटेल? Z बार इज इक्वल्स टू R बार प्लस XC मायनस XL बार मिळेल का? ओके. म्हणजे आपण आपल्या इम्पिडन्स ट्रायंगलच्या ह्या 3 साईड घेऊ शकतो. 3 साईड कोणत्या असेल? एक असेल हायपोटेनियस Z, रिअल साईड असेल तुमचा R आणि इमॅजिनरी साईड काय असेल? XC मायनस XL. म्हणजे कसा येईल ट्रायंगल? ॲज इट इज असाच ट्रायंगल तुम्ही ड्रॉ करणार. तो ट्रायंगल असेल, हा असेल तुमचा रिअल साईड, हा असेल तुमचा हायपोटेनियस आणि ही झाली तुमची इमॅजिनरी साईड. इमॅजिनरी साईडचं काय असेल? XC मायनस XL. ही असेल रिअल साईड जी असेल R आणि हा असेल हायपोटेनियस तो असेल Z. फाय कुठे येणार आहे? इथे. हा झाला तुमचा फाय. ओके. दिस इज युअर इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल काढण्यासाठी आपण हे इक्वेशन्स पुटअप केले. कोणाला काही डाऊट यामध्ये? सर्किट डायग्राम कळाली आहे. फेजर डायग्राम. कंडिशन सेकंड नंबरची होती दॅट इज XL इज लेस दॅन XC. XL लेस दॅन XC म्हणजेच XC ग्रेटर आहे XL पेक्षा. ओके जे की आपण इथे केलं. XC ग्रेटर दॅन XL. जर XC ग्रेटर असेल तर रिझल्टंट व्होल्टेज काय येतं? XC ग्रेटर असेल तर VC पण ग्रेटर राहणार. VC ग्रेटर आहे VL पेक्षा. मग ह्या दोघांच्या कंडिशनवरनं आपण काय घेतलं? ही कंडिशन दॅट इज रिझल्टंट व्होल्टेजची. मग रिझल्टंट व्होल्टेज काय भेटलं? VC मायनस VL भेटलं. मग VC मायनस VL कोणाचं असणार आहे किंवा कोणत्या साईडला घेणार आहेत आपण? ते घेणार आहेत आपण VCच्या साईडला. तर नॉर्मली फेजर डायग्राममध्ये VC काय असतो? लॅगिंग असतो करंटला. VL काय आहे? लीडिंग आहे.
फेजर डायग्राम दाखवताना आपल्याला हा पॉईंट कुठं दाखवायला लागणार आहे, वरती की खाली, लिडिंग की लॅगिंग? तर लॅगिंग दाखवायला लागेल, कारण की फर्स्ट डॉमिनेटिंग कंपोनंट कोणता आहे, VC आहे. सो VC इकडे आला, VC मायनस VL हा VR आला. तर आपण कम्प्लीट फेजर डायग्राम कशी ड्रॉ करणार आहेत, तर आपल्याला काढायचं असतं टोटल व्होल्टेज V. टोटल व्होल्टेज V कसं काढणार, तर टोटल व्होल्टेज V येणार तुमचं खाली इकडे. कसं काय, आपण VR आणि VC मायनस VL या दोघांचे रिझल्टंट व्होल्टेज घेतले, हा पॉईंट तुम्हाला भेटला V, आणि टोटल करंट I, आणि यांच्यातला जो व्होल्टेजमधला डिफरन्स काय झाला, फाय. मग आता इथे पॉवर फॅक्टरचं नेचर कसं असेल, व्हॉट इज पॉवर फॅक्टर? पॉवर फॅक्टर इज कॉस फाय. ओके, कॉस फाय म्हणजे काय, व्होल्टेजला रेफरन्स घेणे, करंटला फेजर क्वांटिटी घेणे. जर व्होल्टेजला रेफरन्स घेतलं तर करंट काय असणार आहे, तिथे लीडिंग असणार आहे. सो in the condition of XC greater than XL, VC greater than VL, what will happen? Power factor is leading. काय असणार आहे, पॉवर फॅक्टर इज लीडिंग. ओके, वेअर ॲज आधीची जी कंडिशन होती तिथे तुमचा पॉवर फॅक्टर कसा होता, व्होल्टेज जर रेफरन्स घेतलं, करंट फेजर घेतलं, तर पॉवर फॅक्टर हा लॅगिंग असणार आहे, कारण की करंट हा लॅग होतोय. सो इन दिस कंडिशन करंट इज लॅगिंग टू द व्होल्टेज बाय अँगल फाय. कोणती कंडिशन, XL ग्रेटर दॅन XC च्या कंडिशनमध्ये. आणि कंडिशन नंबर 2, XC ग्रेटर दॅन XL मध्ये व्होल्टेज इज करंट इज लीडिंग टू द व्होल्टेज बाय फाय. ओके, कळालं इथपर्यंत सगळ्यांना या दोन कंडिशन्स? Yes, sir.